श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 117. जैसे जलचरा जल सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेणे पाडे विसंबू नये. जसं एखाद्या जलचर प्राण्याला पाण्यातून बाहेर काढलं की तो मृत्यू पावतो, त्याप्रमाणे आपण आपला स्वधर्म सोडला की आपला अधःपात होतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. कर्तव्याला ज्ञानेश्वर महाराजांनी किती महत्त्व दिलं आहे ते यातून आपल्याला दिसून येते. प्राप्त परिस्थितीमध्ये मी काय करणं योग्य आहे आणि मला जास्तीत जास्त काय चांगलं करता येईल याचा आपण नीट विचार करून अशाच गोष्टी कराव्या. बाकी यात काय करता येईल हा एक फार नाजूक प्रश्न आहे आणि ज्याच्यावर हा प्रसंग येईल त्यालाच कळेल की त्यात किती अडचणी असतात ते. पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, म्हणोनी तुम्ही समजती आपुलाल या कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या स्वधर्माप्रमाणे कर्म करायला नेहमी तत्पर राहा. तुम्ही तुमचे उचित कर्म केल्यामुळेच अंती तुम्हाला समाधान मिळेल. आता भगवान श्रीकृष्ण आपल्याला यज्ञाचं महत्त्व सांगतात. ते म्हणतात, तुम्ही श्रम केलेत लोकांच्या करता, लोकांना उपयोगी पडलात आणि यज्ञाच्या अंती जे उरलं असेल ते खाल्लं तर ते अत्यंत पुण्यवान कर्म केलं. सर्व सत्पुरुषांच्या घरी असंच असतं. ते सर्वांची जेवणे झाल्यावर मग जे काही उरलं असेल तेच खातात. म्हणजे आधी जगाची व्यवस्था लावून द्यायची आणि मग आपण आपली व्यवस्था बघायची. हीच खरी मोठी माणसं असतात आणि गीतेला तेच सुचवायचं आहे. आता आपण या संदर्भामध्ये गीतेमधला 13वा श्लोक पाहणार आहोत. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः, भुञ्जते ते तु अघं पापा ये पचन्ति आत्मकारणात्. यज्ञशिष्ट आशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः, भुञ्जते ते तु अघं पापा ये पचन्ति आत्मकारणात्. यज्ञशिष्ट आशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः, भुञ्जते ते तु अघं पापा ये पचन्ति आत्मकारणात्. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापाचंच भक्षण करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, देव यज्ञ आदी करून अवशिष्ट राहिलेले अन्न खाणारे शिष्ट सर्व पापातून मुक्त होतात. परंतु जे लोक आपलंच पोट भरण्यासाठी अन्न शिजवतात ते पापी लोक पापच खात असतात. ओवी क्रमांक 119. ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत, देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी विनियोगू करे. जो आपल्या विहित कर्माचं आचरण निस्वार्थीपणे करतो, त्यात असलेली संपत्ती खर्च करतो, आपल्या जवळच्या सगळ्या गोष्टी इतरांना देण्यासाठीच वापरतो, तोच खरा चांगला माणूस समजावा. गुरु गोत्र गो अग्नी पूजी, अवसरी भजे द्विजी, निमित्त आदि की यजी, पितर उद्देशे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जो कोणी आपले गुरु, आपले आप्त आणि अग्नी यांची पूजा करतो, वेळ प्रसंगी आलेल्या ब्राह्मणांची सेवा करतो, गायींची सेवा करतो
आणि आपल्या पितरांच्या श्राद्ध वगैरे गोष्टी पाळतो. महाराजांनी एकदा म्हटलं, आपण सगळेजण गृहस्थ आहोत, तेव्हा आपण आपला गृहस्थाचा धर्म पाळला पाहिजे. म्हणजे काय की जो कोणी आपल्याकडे येईल त्याला काहीतरी हात जोडून निदान पाणी तरी द्यावं, म्हणजे देण्याची बुद्धी पाहिजे. पण आजपर्यंत प्रपंचामध्ये असं झालंच नाही की लोकांना द्यायला काहीही नाही. हे संतांचं ब्रीदच असतं. खरं म्हणजे तुम्ही काय देता, किती देता याला महत्त्व नाही. परमार्थामध्ये देण्याची बुद्धी वाढवणं हेच खरं रहस्य आहे. असं मनापासून देणाऱ्याच्या घरीच परमात्मा राहतो, यात काही शंका नाही. ओवी क्रमांक 121. या यज्ञक्रिया उचिता, यज्ञेशी हवन करिता, हुत शेष स्वभावता, उरे जे जे. योग्य प्रकारे यज्ञ केल्यानंतर, यज्ञामध्ये योग्य ते हवन केल्यानंतर जे स्वाभाविकपणे जे शिल्लक उरतं असंच अन्न सेवन करणं, याच्यामध्ये एक प्रकारची विशेष गोडी असते. एकदा महाराजांच्याकडे एक उत्सव होता. 200-400 मंडळी प्रसादाला बसलेली होती. ब्रह्मानंद महाराज पंचांना उद्देशून म्हणाले की या सर्व माणसांना पोटभर खायला घाला. काही मंडळी स्वयंपाकघरामध्ये व्यवस्था पाहत होती. नंतर त्यांनी पंचांना कोठीमध्ये चला असं म्हणून तिथे नेलं आणि माधुकरी मागून आणलेलं अन्न अमृत म्हणून खायला दिलं. हे मुद्दाम का सांगितलं तर संतांच्या घरी अशा प्रकारे जे काही अन्न असतं ते अमृत चवीचं असतं. ओवी क्रमांक 122. ते सुखे आपुले घरी, कुटुंबेसी भोजन करी, की भोग्यची ते निवारी कल्मिषाते. अशी माणसं सुखाने आपल्या कुटुंबासह सेवन करतात. त्यामुळे त्यांच्या सर्व पातकांचा नाश होतो आणि या यज्ञशेष अवशिष्ट सेवनामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पापं लागत नाहीत. यामध्ये मुख्य करून स्वार्थ त्याग हाच विशेषत्वाने दिसून येतो. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे तो आधी, जयापरी महारोगी अमृत सिद्धी. एकदा का आपल्याला अमृत प्यायला मिळालं म्हणजे ज्याप्रमाणे महारोगसुद्धा नाहीसा होतो, त्याप्रमाणे यज्ञाचं उरलेलं अवशिष्ट अन्न सेवन केल्यामुळे अशा लोकांची दुःखे नाहीशी होतात आणि पातकेही नाहीशी होतात. ओवी क्रमांक 124. की तत्वनिष्ठू जैसा, नागवे भ्रांती लेशा, तो शेष भोगी तैसा, नाकळे दोषा. एखाद्या तत्वनिष्ठ माणसाला म्हणजेच ब्रह्मनिष्ठ माणसाला भ्रांतीपासून बाधा होत नाही, तशी जो कोणी यज्ञाचं अवशिष्ट अन्न सेवन करेल त्याला कोणत्याही दोषांची बाधा होणार नाही. आणि म्हणून स्वधर्मे जे आर्जे, ते स्वधर्मेची विनियोगीजे, मग उरे ते भोगीजे संतोषास. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज ओवी क्रमांक 125 मध्ये आपल्याला सांगतायत, म्हणून स्वधर्माने मिळवलेलं धन, द्रव्य, अन्न स्वधर्मानेच खर्च करावे आणि जे काही शिल्लक राहील त्याचा आपण अत्यंत संतोषाने उपभोग घ्यावा. हे वाचूनी पार्था, राहतो नये अन्यथा, ऐसी आद्य ही कथा श्री मुरारी सांगे. श्री मुरारी भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत, पार्था, ही आद्य स्थिती आहे आणि म्हणून माणसाने अन्य मार्गांचा कधीही अवलंब करू नये. सांगणाऱ्या माणसाने जे काही योग्य आहे अशाच गोष्टी जगाला सांगाव्या.
जे आचरण करता येणं शक्य नाही अशा गोष्टी सांगूच नयेत. कारण ऐकणारी माणसं त्याचा चुकीचा अर्थ लावतात आणि चुकीच्या अर्थातून भ्रम निर्माण होतो आणि मग त्यांच्या हातून चुकीचं आचरण घडतं. तुकाराम महाराज म्हणतात, राम म्हणे वाट चाली, यज्ञ पावला पावली. आता इथे अग्नी नाही, यजमान नाही, हवी नाही, भटजी नाही, आणि मग यज्ञ कसा होतो? हे कोणत्या अर्थाने त्याला यज्ञ म्हणतात हे सामान्य जनांना नीट कळत नाही. आणि म्हणून ज्यांना ते कळतं त्यांनी गीतेचा योग्य प्रकारे अर्थ समाजाला समजावून सांगावा. चुकीचा अर्थ लक्षात घेतला तर आपल्या हातून चुकीचं आचरण घडेल आणि सगळाच घोटाळा होईल. ज्ञानेश्वर महाराज सर्वांच्याच पुढे एक पाऊल टाकतात. ते म्हणतात की सामान्य माणसं ही मुख्यतः स्वार्थीच असतात, परंतु ज्या समाजामध्ये निस्वार्थी माणसं नाहीत तो समाज फार काळ टिकू शकत नाही. आणि म्हणून काहीच माणसं निस्वार्थीपणे आपलं जीवन जगतात आणि समाजासाठी कष्ट घेतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या विश्वामध्ये सगळीकडे यज्ञ चाललेला आहे आणि यज्ञ याचा अर्थ अग्नी पेटवून स्वाहाकार करणे हाच फक्त मर्यादित अर्थ न घेता यज्ञ या शब्दाचा विस्तारित अर्थ असा आहे की यज्ञ म्हणजे आपण आपला स्वार्थ सोडून देणं. सागर स्वार्थ त्याग करतो आणि म्हणूनच तो आपल्याला पाणी देतो. ढग स्वार्थ त्याग करतात म्हणूनच ते आपल्यावर पाऊस पाडतात. सूर्य स्वार्थ त्याग करतो म्हणूनच तो जगाला प्रकाश देतो, उष्णता देतो. झाडे स्वार्थ त्याग करतात आणि म्हणूनच ते आपल्याला फळं फुलं देतात. नद्या स्वार्थ त्याग करतात म्हणूनच त्या आपल्याला पाणी देतात. म्हणजे अशा प्रकारे या संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक गोष्टीकडून यज्ञच चाललेला असतो हे ध्यानात घ्या. यज्ञ म्हणजे आपल्या स्वार्थाचा त्याग. आता यज्ञ म्हटला म्हणजे कर्म आलं आणि कर्माचा संबंध आला, म्हणून या विश्वाला यज्ञ व्यापून टाकतो असं म्हटलेलं आहे. यज्ञ म्हटलं की कर्म आलं, कारण अमुक एक करा, अमक्या प्रकारे करा, अमुक करू नका या सगळ्या गोष्टी आल्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सामान्य माणूस हा स्वार्थी असतो आणि म्हणून त्याच्या हातून अशा प्रकारचा यज्ञ घडत नाही, कारण तो कधीही आपल्या स्वार्थाचा त्याग करू शकत नाही आणि म्हणून त्याच्या हातून पुण्यसंचय होत नाही. ओवी क्रमांक 127. जे देहची आपण पे मानिती आणि विषयाते भोग म्हणती, या परते न स्मरती आणिक काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही सगळी भोगवादी माणसं आहेत. हा देह म्हणजेच मी असं समजून भोग भोगण्यातच समाधान मानतात. याच्या पलीकडे त्यांना काही जीवन असत नाही. त्यांना असं कधीच वाटत नाही, नाही का? तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना जीभ ऐकत नाही, खाल्लं तर सोसत नाही आणि नको त्या गोष्टी आपण बोलतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात का, ज्ञानेश्वर महाराज काय, नाथ महाराज काय, यांनी 1000 वेळा आपल्याला जीभ आवरा असं सांगितलेलं. महाराजसुद्धा जिभेची कामं 2, खाणं आणि बोलणं असं म्हणतात. आणि ज्याने जीभ जिंकली त्याने निम्मा परमार्थ साधला असं महाराज अनेक वेळा सांगून गेलेले आहेत. म्हातारपणी आपण काय बोलतो आणि काय खातो इकडं विशेषत्वाने लक्ष द्यायची आवश्यकता असते, परंतु व्यवहारामध्ये आपल्याला म्हातारी माणसं नको त्याच गोष्टी बोलताना दिसतात आणि नको त्या गोष्टी खाताना दिसतात आणि म्हणून बोलून वातावरण बिघडून टाकतात आणि खाऊन आपली तब्येत बिघडून घेतात. म्हणून संयमाने वागणं, विचारपूर्वक वागणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अर्जुना, स्वार्थ त्याग करणं हाच खऱ्या अर्थाने यज्ञ आहे आणि
जगामध्ये आपल्याला जिकडे तिकडे स्वार्थाने बरबटलेली माणसंच दिसतात. ओवी क्रमांक 128. हे यज्ञोपकरण सकळ, नेणतसे ते बरळ, अहंबुद्धी केवळ भोगू पाहते. हे सारं साहित्य यज्ञाकरता आहे असं न समजता आपल्या अहंकारामुळे ते माझ्या भोगासाठीच आहे असं जे समजतात ते म्हणतात यज्ञ कशासाठी करायचा, तर देवांना हवी देण्यासाठी. आणि मग आग्नेये स्वाहा इदं न मम असं म्हणून ते देतात. इथे मीपणा नाहीच. पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जाण. आपल्या जिभेला आवडेल अशाच पद्धतीने स्वयंपाक करून अन्न तयार करतात किंवा इतरांना करायला भाग पाडतात आणि मग ते त्या अन्नाचं सेवन करतात. अशी माणसं पापाचंच सेवन करतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट शब्दात आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात, आपल्याकडे अन्नाला परब्रह्म म्हटलेलं आहे. अन्नम ब्रह्मे दिव्य जानात असा उपनिषदामध्ये मंत्र आहे. आणि म्हणून आपण अन्नाला कधीही नावं ठेवू नये. जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली नसेल तर खाऊ नये, पण अन्नाला नावं ठेवणं म्हणजे त्या परब्रह्माला म्हणजेच विश्वकर्म्याला नावं ठेवण्यासारखं आहे. जिभेवर आपण नेहमी ताबा मिळवलाच पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.